जय महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छांनी इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. पीजी वुडहाऊसचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, आय डू नॉट हेट इन प्लुरल्स. इंडियन व्हॉइस मध्ये आम्ही ते फॉलो करतो आणि घाऊकपणे सरसकटपणे कोणाचाही द्वेष करत नाही, पण विचारसरणीवर टीका करतो, चिकित्सा करतो आणि आक्षेप देखील घेतो. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ आहे काही निवडक महाराष्ट्र द्वेषींविरोधात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान महाराष्ट्रात वेळोवेळी रचलं गेलंय. मुंबई कधी महाराष्ट्राची नव्हतीच असा दावाही त्यासाठी काही वेळा केलाय, किंवा मुंबई निव्वळ भौगोलिक कारणांमुळे महाराष्ट्राची आहे, अन्यथा पारशी गुजराती व्यापाऱ्यांनी वसवली असेही तारे तोडलेत. आणि त्याला काही मराठी माणसंही बळी पडतात. मुंबई खरं तर गुजरातचीच आहे असं नॅरेटिव्ह खेळत ठेवायचं, गुजरातची तिची जोडणी मजबूत करत राहायची आणि केंद्रशासित करून महाराष्ट्रापासून तोडण्याची पृष्ठभूमी तयार करायची. हा दीर्घद्वेषी कावा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई महाराष्ट्राचीच कशी आहे हे सप्रमाण सिद्ध करणारे महाराष्ट्र आणि मुंबई असे टिपण इंग्रजीमध्ये लिहिले आणि भाषावार प्रांत रचना समितीसमोर मांडले. प्रत्येक मराठी माणसाने ते वाचायलाच हवे. मध्यंतरी मार्मिकने मुग्धा कर्णिक यांनी केलेल्या त्याच्या अनुवादाची पुस्तिका देखील प्रकाशित केली आहे. थोडक्यात मुंबईचा हा प्रश्न ते म्हणतात त्याप्रमाणे बागुलबुवा नसून अनेक वर्षांपासून त्याची तयारी सुरू आहे. आणि हा प्रश्न फक्त मुंबईचा देखील नसून जे जे चांगले ते ओरपण्याच्या वृत्तीचा आहे. अमोने महा गुजरात जोईये म्हणत जेव्हा गुजराती भाषिकांचे आंदोलन सुरू होते तेव्हा आचार्य अत्रे यांची लेखणी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलन आणि 106 हुतात्म्यांची आहुती पडल्यानंतर राज्याची निर्मिती देखील झाली. पण मुंबईवर डोळा आजही आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा सूड घेण्याचा मानस आजही आहे. म्हणूनच प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा केली जाते. बाबासाहेबांनी दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की गुजराती मुंबईमध्ये कसे आले. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली वखार सुरू झाली सुरत येथे, त्यामुळे त्यांना सुरती व्यापाऱ्यांना व्यवहारासाठी वापरण्याची सवय झाली होती. म्हणून त्यांनी गुजराती व्यापाऱ्यांना मुंबईमध्ये आणले. ईस्ट इंडिया कंपनी सोबत करार करून लाभार्थी म्हणून आणलेली ही पिढी होती. 1671 मध्ये गव्हर्नर अंजियार याने प्रथम गुजरात्यांना मुंबईत आणण्याचा विचार केला व त्याबाबतचा दस्तावेज गॅझेटियर ऑफ बॉम्बे टाउन अँड आयलंडच्या पहिल्या खंडात पाहायला मिळेल. आणि त्या बदल्यात त्यांना काही जमिनी व सवलती ब्रिटिशांकडून देण्यात आल्या. त्यामुळे आज काही ठिकाणी जुन्या हवेल्या, काही प्रॉपर्टी दिसतात. त्या कशा मिळाल्या हे बाबासाहेबांनी सविस्तरपणे समजावले. पण त्याच वेळी इथे आलेल्या पठारी प्रभू व इतर समाजाने इंग्रजांसोबत कोणताही तह न करता, करार न करता आपली छाप सोडली. जगन्नाथ शंकर शेठ फक्त जातीपुरते न उरता संपूर्ण भारतीय समाजाचे धुरीण बनले. बाबासाहेबांनी मुंबई ही प्रथम महाराष्ट्राची आणि मग देशाची हे सांगताना तेव्हा लिहून ठेवलंय की गुजरात्यांनी मुंबईत व्यापार उद्योग वाढवला या विधानाला काहीही आधार नाही. मुंबईमधील व्यापार उद्योग युरोपियनांनी वाढवला. जे या गोष्टींचे श्रेय गुजरात्यांना देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी फक्त टाइम्स ऑफ इंडियाची डिरेक्टरी काढून पाहावी. गुजराती हे फक्त व्यापारी आहेत. उद्योजक आणि कारखानदार असणे हे त्यापेक्षा सर्वस्वी निराळे आहे. बाबासाहेबांचे टिपण आणि त्याचा अनुवाद नक्की वाचा हे आवाहन पुन्हा एकदा करून विषय आपण थोडा पुढे नेऊ. व्यापारी वृत्ती वगैरे बद्दल तारे तोडणाऱ्यांना प्रश्न पडत नाही का की मग गुजरातमध्ये तर सगळेच गुजराती आहेत, मग गुजरातचे स्थान महाराष्ट्राच्या पुढे का नाही, किंवा गुजरातमध्ये सगळेच व्यापार करतात का? कुटुंबांच्या मासिक खर्चाचे ग्रामीण भागातील आकडे बघितलेत का? केरळ 5,924, हिमाचल 5,561, पंजाब 5,315, तमिळनाडू 5,310, आंध्र 4,870, तेलंगणा 4,802, कर्नाटक 4,397, राजस्थान 4,253, महाराष्ट्र 4,010 आणि गुजरात मॉडेल 3,798 रुपये. तर आदर्श राज्य क्रमांक नंबर 2 युपी 3,969. बिझनेस कम्युनिटी म्हणून आपण गुजराती, मारवाडी वगैरेंकडे बोट दाखवतो. याचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेल्या एकूण व्यावसायिकांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे. पण थोडं ऑब्झर्व्ह केल्यावर आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मेहनत करतात हे न नाकारता दिसलेली इतर काही निरीक्षणे आहेत. व्यवसायात यशस्वी होणाऱ्यांमध्ये बहुतांशी स्थलांतरितांचा वाटा मोठा असतो आणि युद्धासारखे अपवाद वगळता संपन्न प्रदेशातून कमी संपन्नतेकडे स्थलांतर होत नाही. बऱ्याचदा स्थलांतर करणारे हे अधिक चांगल्या आयुष्याच्या व संधीच्या शोधात जातात आणि मूळच्या ठिकाणी परिस्थिती फारशी चांगली नसल्याने बाहेरचा मार्ग धरतात. आर्थिक व इतर संसाधनांची उपलब्धता कमी असल्याने जर स्थलांतर होत असेल तर काटकसर करण्याचे संस्कार आधीपासूनच झालेले असतात, ते उपयोगी ठरतात.
यशस्वी होण्याकरता स्थलांतर करत असणाऱ्यांकडे शैक्षणिक पात्रता असल्यास किंवा डिग्री असल्यास नोकरीचा मार्ग पत्करता येतो. परंतु जर पुरेसे शिक्षण नसेल तर स्वयंरोजगार या व्यतिरिक्त फारसे मार्ग उरत नाही. बाकी संपूर्ण कुटुंबाचा हातभार असतो, कारण बहुतांशी पुरुषप्रधान कुटुंब पद्धती, लांबच्या नातेवाईकांना व्यवसायात आणले जाते कारण फसवणार नाही याची खात्री, आणि त्या खात्रीची मुळे गावांपर्यंत गेलेली असतात. कारण फसवणूक झाल्यास गावांमध्ये निवाडे होतात, संपूर्ण कुटुंबाला बहिष्कार टाकला जातो किंवा कुटुंबात लग्न होत नाही, जातीबाहेर करणे अशा किंवा आर्थिक शिक्षा दिल्या जातात. आर्थिक उत्पन्न हाच एकमेव निकष समजला जातो. या निकषांपुढे इतर सर्व गोष्टी गौण ठरतात. छंद, खेळ, इतर नैपुण्य हे दुय्यम ठरते आणि पॅरामीटर फक्त पैसे एवढाच उरतो. मार्गापेक्षा निकाल महत्वाचा मानला गेल्याने नफा कमवणे हे एकमेव ध्येय, आर्थिक उत्पन्न हाच एकमेव निकष समजला जातो आणि या निकषापुढे इतर गोष्टी गौण ठरतात. छंद, खेळ व इतर नैपुण्य दुय्यम ठरतात आणि पॅरामीटर फक्त पैसे हाच उरतो. मार्गापेक्षा निकाल महत्वाचा मानला गेल्याने नफा कमवणे हे एकमेव ध्येय असते. त्यामुळे कर चुकवणे, नियमाची पायमल्ली करणे, लाच देणे, सत्ताधाऱ्यांची जुळवून घेणे, कामगार वर्गाची पिळवणूक यासारख्या मार्गाकडे कमीपणाने बघितलंच जात नाही. आता ही निरीक्षणे मांडण्याचे कारण म्हणजे सरसकटपणे अमुक एक म्हणजे बिझनेस कम्युनिटी असं म्हटल्यावर संपूर्ण चित्र डोळ्यासमोर येत नाही. त्यामुळे आपल्या रक्तातच धंदा नाही अशी नकारात्मकता येऊ शकते किंवा न्यूनगंडामुळे व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकू शकतो. म्हणून संपूर्ण चित्र मांडण्याचा हा प्रयत्न. मला स्वतःला आर्थिक संपन्नता जितकी महत्वाची वाटते तितकंच स्वातंत्र्य, छंद, प्रवास, करमणूक, कुटुंब, समाज वगैरे सारख्या इतर गोष्टी व जगणं देखील तेवढंच महत्वाचं वाटतं. असो, आपण थोडं पुढे जाऊ. भारतातील सर्वात लांब सागरी किनारपट्टी असणारे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे गुजरात. आता गुजरात मधल्या निसर्ग संपन्न आणि टुरिस्टच्या फेवरेट अशा 5 समुद्र किनाऱ्यांची नावं सांगा. नाही सांगता येणार. पण तरीही पर्यावरणाला विनाशकारी असणारा बारसू सारखा प्रकल्प मात्र निसर्ग संपन्न कोकणात पाठवणार आणि इतर फायद्याचे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून पळवून गुजरातला नेणार. हे धोरण कोणासाठी? बरं, प्रोजेक्ट कोकणात आहे ना, मग ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांची नावं सौरभ जैन, दिनेश शहा, गौरव जैन, कटारिया, दोशी, केडिया ही कशी काय? त्याला कारण गुजरातला शरण गेलेले महाराष्ट्रातील काही राजकारणी आणि निष्ठा त्यांच्या पायी ठेवणारे त्यांचे समर्थक, आणि याचाच फायदा उचलला गेलाय घाटकोपर, कांदिवली, मुलुंडमध्ये भाषावार प्रांतरचना झालेल्या देशातील मराठी भाषा असणाऱ्या राज्याच्या राजधानीमध्ये गुजराती बोर्ड्स आणि बॅनर्स लागतात. रेल्वेच्या तिकिटासाठी एटीएमच्या भाषेमध्ये, म्युन्सिपाल्टीच्या टेंडर्समध्ये या सगळ्यात मराठीला डावललं जातं. कारण समजूतदार, सोशिक, आतिथ्यपूर्ण मराठी लोक. जगभरात स्थानिक भाषेला किंमत न दिले जाण्याचे दुसरे उदाहरण कदाचित सापडणार नाही, फक्त इथेच. मध्यंतरी महाराष्ट्रात मुंबईत मुलुंडमध्ये गुजरात्यांनी मराठी व्यक्तीला जागा देण्यास विरोध केला. हे एका दिवसात अचानक घडलेलं नाहीये. समजून चुकलंय की जमीन भुसभुशीत आहे, कोपराने खाण्याला हरकत नाही. आधी शाकाहारी व्यक्तीलाच घर देणार असं म्हणत सुरुवात केली. इथले बसले शांत. ठीक आहे ना म्हणाले. शिवाय इथल्या शाकाहारी मराठींना ही भूमिका तर अधिक जवळची वाटली. मग गुजराती, जैन आपल्या सणांच्या वेळी मांसाहारी पदार्थ विकले जाऊ नये असं म्हणू लागले. मराठी लोकांनी लगेच माना डोलावल्या. अरे 4 दिवस मांसाहारी नाही खाल्लं तर काय बिघडतं असं म्हणताना मराठी कोळी, खाटीक वगैरेंबद्दल आणि मुख्य म्हणजे आहार स्वातंत्र्याबद्दल त्यांना अजिबात आपुलकी वाटली नाही. मग अजून चेव चढला. कॉलनीजच्या कॉलनीज बळकावल्या. महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या अनेक उपनगरातल्या सोसायटीजमध्ये बोर्ड सुद्धा गुजरातीमध्ये लागू लागले. लोकल ट्रेनमध्ये उपद्रव वाढला. मराठी माणसाने अत्यंत सोशिकपणे फक्त सहनच नाही केलं तर डोक्यावर बसवलं. आपापसात बोलताना सुद्धा मराठी भाषा सोडली. विसरले की आपल्या जीवावर पैसे कमवणाऱ्यांनी तरी किमान आपल्या भाषेला सन्मान दिला पाहिजे. नंतर तर अगदी जैनांसाठी खास संडास पाहिजेत अशी सुद्धा मागणी झाली. बरोबर ऐकताय तुम्ही. मराठी बोलणार नाही, मराठी व्यावसायिकांची गळचेपी करणार, मराठी पाट्यांना विरोध करणार, व्यवसायात कार्टेलिंग करणार, या ना त्या मार्गाने कमावलेल्या पैशाच्या जोरावर स्वतःला उच्च समजणार. पण मराठी माणसाला हे सगळं चालतं. महाराष्ट्रात, मुंबईत दुकानावर मराठी पाट्या नको अशी मागणी करत कोर्टात गेले होते ते. कित्येक उपनगरांमध्ये दुकाने, इमारतीमध्ये मराठी भाषेला स्थान सुद्धा नाहीये. कारण इथला माणूस फार सोशिक आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. हे झाले सांस्कृतिक.
हळूहळू सगळंच चांगलं गुजरातमध्ये नेण्याचा प्लॅन आहे. मला सांगा, अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा मराठी माणसांना होणारा फायदा काय? किंवा जास्त फायदा कोणत्या राज्याला होणार? कोणत्या राज्यातून जास्त ट्रॅक असणार आहेत? आणि त्या तुलनेत होणाऱ्या खर्चाची विभागणी समान आहे का? हे बघितलंय का तुम्ही? बीएससी आणि एनएससी गुजरातमध्ये जाण्याची शक्यता आहे. आधी महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमधील निवडणुकीच्या आधी गुजरातला गेला आणि अर्थात नंतर तो तिथेही झालाच नाही. ड्रग्ज पार्क, टाटा एअरबस प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात येणार होते, गुजरातला वळवले. बंदरे, हिरे व्यापार यासारखे मोठे प्रोजेक्ट्स ज्यातून मोठ्या प्रमाणावर लहान व्यवसाय व रोजगार नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, हे सगळं गुजरातला. वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात, गुजरात काय पाकिस्तानात आहे का? मग महाराष्ट्र पाकिस्तानात आहे का? आणि तुम्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात की गुजरातचे? महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातमध्ये वळवण्याचा डाव आहेच आपण बघतोय. परदेशी पाहुणे किंवा तो शी जिनपिंग इतर कोणतेही राष्ट्रप्रमुख आले की घेऊन आता जाणार सर्वात आधी गुजरातला. वर्ल्ड कपचे महत्वाचे सामने होणार कुठे? तर अहमदाबाद मधल्या स्टेडियम मध्ये, जे भर पावसात गळलं होतं आणि त्याची अवस्था आपण सोशल मीडियावर बघितलीच आहे. विमानाच्या मार्गात बदल करणार, गुजरातमधल्या फार्मा कंपन्या इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेणार, फालतू क्वालिटीची औषधं बनवणार आणि महाराष्ट्राच्या फूड अँड ड्रग्ज कडून तक्रार जाऊनही त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आणि जाहिरातबाजी करत फसवे गुजरात मॉडेल देशाला विकण्याचा प्रयत्न करणार. गुजरात मॉडेलच्या फसवेगिरीवर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि एवढंच जर गुजरात मॉडेल भारी आहे, तर मग तिथून पळापळ का सुरू आहे? सर्वात जास्त देश सोडणारे गुजरातमधले का आहेत? अमेरिकेत गैरमार्गाने घुसणारे, पकडले जाणारे सर्वाधिक गुजरात राज्यातले का आहेत? याचा विचार कराल की नाही? महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार ही तर भाजपसाठी असलेली आदर्श परिस्थिती आहे. म्हणजे वेदांताचा प्रकल्प गुजरातला नेणार तर टीका होणार, आणि टीकेला तोंड कोण देणार? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि त्याचबरोबर जे लोकप्रिय निर्णय असतील त्याचे श्रेय लोटायला कोणाचा चेहरा पुढे करणार? आणि शिवाय मीडिया हाताशी आहेच. आपल्या मर्जीतल्या व्यक्तीकडून आपल्याला जे पाहिजे ती कामे करून घ्यायची, टीका झाली तर दुसऱ्याच्या कपाळी, मात्र श्रेय आपण लाटायचे. ही मोदी सरकारची कार्यपद्धत आहे. म्हणूनच पेट्रोलचे भाव कमी असताना पंपावर मोठमोठे बॅनर लागलेले आणि पेट्रोलचे भाव वाढल्यावर फोटो काढून टाकले. या सगळ्याकडे मराठी माणूस कसा बघतो? आता याचं उदाहरण म्हणजे डोक्यावर घेतलेली एक सिरियल. तर माझ्या घरी टीव्ही नसल्याने पूर्वी कधीतरी काही भाग बघण्यात आले होते, किंवा लोकांच्या चर्चेमधून समजलेली ही सिरियल म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. उथळ, बाष्कळ, ओढून ताडून ट्याव टू आवाजाने केविलवाण्या विनोद निर्मितीचा प्रयत्न केली गेलेली ही सिरियल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुजराती अजेंडा ढकलणारी, मेंदूवर इस्त्री फिरवणारी सिरियल. सेटअप काय आहे? तर गोरेगाव या मुंबई उपनगरामधली एक सोसायटी. पण मुंबई मधल्या सोसायटीत ज्यांच्या भोवती सिरियल रेंगाळते ती मुख्य पात्रे कोण? तर दोन गुजराती कुटुंब, गाडा आणि मेहता. एक पंजाबी आणि पारशी दाम्पत्य, एक बंगाली तमिळ कपल, एक मध्य प्रदेशचा, एक उत्तर भारतीय, आणि मराठी कुटुंब किती? एक. गोरेगाव मधल्या सोसायटीमध्ये. आता या प्रमुख पात्रांव्यतिरिक्त सोसायटीच्या बाहेर एक मुस्लिम दुकानदार, इलेक्ट्रॉनिक दुकानातले सगळे गुजराती, तर पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा मराठी नाहीये. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली काय वाटेल ते खपवलं जातं ते बघा. सिरियलमध्ये अधूनमधून मोदी सरकारची चमकोगिरी करणे चालूच असते. म्हणजे 2014 पूर्वी महागाई वगैरे विरुद्धची आंदोलनं याचं चित्रण असायचं म्हणतात. आणि आता नंतर तर नोटबंदीचं सुद्धा समर्थन केलं जाऊ लागेल. म्हणून डोळसपणा हवा. अगदी बाबासाहेबांनी मांडून देखील आजही आपण शहाणे झालेलो नाही. बघा आता तरी होता येते का? पुन्हा एकदा शेवटी सरसकट सगळ्या गुजरातींना आम्ही विलन समजत नाही आणि त्यांचा द्वेष करत नाही, परंतु उघडपणे महाराष्ट्र द्वेष करणाऱ्यांना, पसरवणाऱ्यांना उघड करणे हे सुद्धा आम्ही तितकेच महत्वाचे समजतो, कर्तव्य समजतो. विशेषतः आज महाराष्ट्र दिनी. सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. इंडियन व्हॉइसला आपल्या सपोर्टची आवश्यकता आहे. धन्यवाद.